जय शिवराय मित्रांनो, बालाजी ऑनलाईन इन्फो या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आता तुमच्या आल्या मतदान कार्डला मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे तुम्ही तुमचे जे मतदान कार्ड आहे ते डाउनलोड करू शकत नाही आहे. तर मित्रांनो, तुम्ही घरबसल्याच आता तुमच्या मोबाईलवरून तुमच्या आल्या मतदान कार्डला मोबाईल नंबर लिंक करू शकता. आता मोबाईल नंबर कसा लिंक करायचा आहे त्यासाठी मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. मित्रांनो, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअर येऊन तिथे ECINET असे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचे आहे. हे ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर त्याला ओपन करायचं आहे. ते ओपन केल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला इथे तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथे टाकून द्यायचा आहे आणि सेंड OTP या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. सेंड OTP ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एक तुम्हाला OTP येणार. OTP आल्यानंतर तो व्हेरीफाय होणार. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचे फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि तुमचा जो वोटर ID नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे. खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि अपडेट प्रोफाईल या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. अपडेट प्रोफाईल या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. ती तुम्हाला करेक्शन ऑफ एंट्रीज या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. करेक्शन ऑफ एंट्रीज या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला लेट स्टार्ट या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे यस या ऑप्शनवर क्लिक करून आय हॅव वोटर ID इपिक या ऑप्शन क्लिक करायचा आहे. त्यानंतर इथे तुमचा इपिक नंबर म्हणजे इलेक्शन कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमचं राज्य निवडून तुम्हाला पॅच डिटेल या ऑप्शनवर क्लिक करून प्रोसेस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. प्रोसेस या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमच्याले जे वोटिंग कार्डची पूर्ण डिटेल आहे ती येऊन जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला खाली येऊन इथे तुमचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर इथे व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे व्यवस्थित टाकून द्यायचा आहे. मोबाईल नंबर तुमचा टाकल्यानंतर इथे नेक्स्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्टच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरतून 2 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, करेक्शन ऑफ एंट्रीज. त्याच्यावर टिक केल्यानंतर इथे खाली नेक्स्ट ऑप्शन दिसत आहे त्याच्यावर टिक करायचं आहे. पुन्हा नेक्स्ट ऑप्शन टिक केल्यानंतर इथे तुम्हाला काही ऑप्शन दिसत आहे जे तुम्हाला बदल करायचा आहे. त्याच्यामधलं तुम्हाला मोबाईल नंबर या ऑप्शनवर टिक करून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर या ऑप्शनवर टिक केल्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आणि व्हेरीफाय ऑप्शनवर क्लिक करायचा आहे. व्हेरीफाय ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येणार आहे. तो OTP तुम्हाला इथं प्रविष्ट करायचा आहे. OTP प्रविष्ट केल्यानंतर खाली व्हेरीफाय ऑप्शन दिसत आहे ते व्हेरीफाय ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. व्हेरीफाय या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला व्हेरीफाय झालेलं दिसून जाणार आहे. त्यानंतर नेक्स्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. नेक्स्टच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जो प्लेस आहे म्हणजे तुमच्या गावाचे नाव जे आहे ते इथं टाकून द्यायचे आहे. गावाचे नाव टाकल्यानंतर इथं डन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि व्यवस्थित तुमचा फॉर्म चेक करायचा आहे. तुमचा मोबाईल नंबर व्यवस्थित चेक करून घेतल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करायचा आहे आणि E-साइन अँड सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. E-साइन अँड सबमिट या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केलं का इथं पुन्हा इथे एक E-साइनचं ऑप्शन येत आहे. इथं पुन्हा त्याच्यावर E-साइन या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर पुन्हा इथे तुम्हाला प्रविष्ट करायचा आहे. गेट OTP ऑप्शन क्लिक करायचा आहे. गेट OTP ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येणार. तो OTP इथे टाकून द्यायचा आहे आणि आय हेअर बाय याच्यावर तुम्हाला टिक करून घ्यायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो अपडेट होऊन जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून मोबाईल नंबर जो आहे तो अपडेट करू शकता. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि माझ्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करून ठेवा.